let the entire 2,16,000 people. Then you may talk again reservation also if quality is the only aspect. That is why I said let us keep our You may give me a logical answer. No. Sir, you are not giving me a logical answer. Then that is what you feel. From my side, it's perfectly logical. So we are not talking about the reservation also. अरे बाबा हे बघा एनीबडी कॅन गो टू दॅट एक्सटेंट एनी एक्सटेंट. मला असं साधं सांगायचं तुम्हाला, ते जे जेंटलमॅन मला इंग्लिश मध्ये प्रश्न विचारत होते त्याचा आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मराठी कशासाठी इंग्लिश मध्ये बोलता ह्या वर्गात. मी काही इंग्लिश मीडियमचा समर्थक नाही, मी दोन्ही मीडियम मध्ये शिकलोय, उर्दू पण मला येते. प्रश्न आता आपण परत आता आपण एक मिनिट आपण कन्फ्युजन घेऊ. तुमचा मुद्दा मला समजला. तुमचा नाही आय एम नॉट मिस्टेकिंग जेंटलमॅन. I am Charital Iyer. I am from Kerala, but I have spent 20 years in Maharashtra. My dear friend, Marathi is not fluent. I am actually my little dear lower than friend. them. I am my dear friend. Marathi speaking. That's why I responded to you in English. मी तुम्हाला म्हणलो असतो नाही तर मराठीतच बोला. मी नाही करणार तसं. ज्याला ज्या भाषेत समजतं त्या भाषेत बोलण्याची माझी पण तयारी असते. मला काही प्रॉब्लेम नाही. I don't have any issue about language. For me, that is not a priority. I am already done with my life now. So it is not for anybody's sake. It is for the sake of education system. We are answerable to you. Now every month I am giving permission to English medium school, 100 schools per month. My student strength is depleting and English medium schools are growing. English medium schools have what fee structure of 25,000 and above. My watchman, my constable, my homemaid, everybody is enrolling their kids to English medium. So why not I should strengthen my own English medium structure with the people who may be little bit less as far as the domain of knowledge is concerned, but fluent in the language. I require all the type of people in my basket. I require काही मला असे तज्ञ लागतील, काही लोक भाषेतले तज्ञ लागतील, काही क्रीडेतले लागतील, काही IT चे सुद्धा लागतील काही दिवसांनी. तुम्ही ज्या शाळांना मान्य करता 100 शाळांना ते शाळेतले मुख्याध्यापक मराठी बोलायला सपोर्ट करतात. ऐका ना, तुमचे मत ऐकले, तुमचे मत ऐकले, माझं पॉलिटिकल मत किंवा पॉलिटिकल पार्टी ह्या सगळ्या ह्याच्यातून असं बघ की 65,000 जागा महाराष्ट्रात भरायच्या राहिलेल्या आहेत. नाही 65,000 नाही राहिले. 60 भरा, किती 50 भरा, तुम्ही सांगा किती तर तुमचा आजच्या तारखेला तर 30च्या आसपास तो आकडा 30,000. आपण लेटेस्ट कन्क्लूड ऑन द 30. आम्हाला काही त्यावर डिपेंड नाही करायचं, कारण तुम्ही ज्या गोष्टी बघतात ते स्टॅटिस्टिक येतात तुमच्याकडे. लेटेस्ट कन्सिडर 30,000 राहिले. पाठीमागे 2010 पासून जागाच भरलेली नाही. त्याच्यामुळे झालं काय माहिती का, पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी गावातला आहे, मी पहिला इंजिनियर आहे गावात, मी UKला होतो, सिव्हिलला होतो, सगळं केलेलं आहे. मी मराठीमध्ये म्हणून मला ते डिपेंड नाही करायचं. मला म्हणायचं काय की पाठीमागे या ह्याच्यामध्ये झाले काय की 2,16,000 जागा म्हणजे विद्यार्थी बिना नोकरीचे 2010 पासून. आपण हे करेक्शन कुठं करतो 2024 मध्ये 2010चं करेक्शन करतो. रिक्रुटमेंट ऐका, रिक्रुटमेंट झालेलीच नाही. किती झाली त्याला अजून लेटर नाही घेतलं लोकांना. माझी बहीण पण झाली, काही लोकांना नाही, बऱ्याच लोकांना आहे. तेच नाही की फुलफिल नाहीये. आणि तुम्ही बघा ना, तुम्ही एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा पूर्ण एज्युकेशन मध्ये तिथे 1 लाख कोटीचं बजेट करतो ना आपण आता. नाही, मी म्हणत नाही की नाहीत करत. आता मी आता काय म्हणतो, करेक्शन आपण 2010 पासूनच करतोय. जिथं जागाच नाहीत भरलेल्या त्याचे झालं काय सर माहितीये का, जिथं शिक्षकच नाहीये. शाळा बंद करण्याचं कारण काय माहितीये का, किंवा मुलं शाळेत न पाठवण्याचं जिल्हा परिषदला मराठीला मेन कारण काय आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मी माझ्या गावात बघतो तिथं शिक्षक एकच आहे म्हणतात. तुम्ही मला सांगा, तुम्ही पण फॉर एक्झाम्पल पुण्यातली पण परिस्थिती तशीच आहे. नाही, मी त्यातनं आलो, त्यांना भेटलो. मला काय म्हणायचंय, जिथं शिक्षकच नाहीये, ती मराठी असू नाही तर कसली शाळा असू, तिथं कोणता पालक टाकले घेतो ना आपण आता. नाही ना. ऐका तर दुसरं स्ट्रॅटेजी देऊ का तुम्हाला. आपल्याकडे अशी शाळा आहे नाही, तुम्हाला मी फक्त मी काय म्हणतोय, शाळा बंद पडत चालल्या. परत शिंदे सरकारनं काय नियम घेतलाय, 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर शाळा बंद करून टाक. नाही घेतला निर्णय. घेतला ना, 14,000चा निर्णय घेतला नाही घेतलेला निर्णय. दाखवा मला कॉपी कुठे निर्णय. सगळ्या मीडियात आलेले ते मीडियात आलेले सगळे निर्णय असतात. हे आता तेच आहे कारण याला. नाही बघा, हेच तर प्रॉब्लेम आहे आपला की आपण निर्णयच नाही एकही शाळा बंद. लेट अस स्टिक टू की 30,000 वॅकंट आहेत आपल्याकडे जागा. 30,000 वॅकंट जर असतील सरकारी मधल्या शाळा, आणि तुम्ही जे बोलताय ना इंग्लिश मीडियम सगळ्या प्रायव्हेट शाळा आहेत. नाही त्याच्यासाठी बोलत नाही. नाही, तुम्ही जे म्हणताय ना की त्यांची डिमांड आहे आम्हाला. नाही त्यांची नाही डिमांड. कोणाची डिमांड? मला गंमत सांगू मी. सरकारी शाळा आहेत डिमांड. एक मिनिट, हेच तर आपले इतके आपण म्हणजे मी काय विचार करतो हे तुम्हीच मला सांगता, हेच मला आश्चर्य वाटतं. काय प्रॉब्लेम आहे
हे खूप कम्युनिकेशन गॅप आहे याच्यामध्ये जबरदस्त की दुर्दैव आहे आता की आपण का हे दूर करू शकत नाही. इंग्लिश मिडियमच्या शाळा जर असतील ना तर त्यांना तर मला विचारायची पण गरज नाही की कोणत्या मिडियमचा माणूस घ्यावा. त्या MEPS ऍक्ट प्रमाणे ते स्वातंत्र्य त्या संस्थेला दिलेलं आहे. ते तर 100% इंग्लिश मिडियमचे पण घेऊ शकतात. दे आर नॉट ॲट ऑल आन्सरेबल टू मी MEPS ऍक्ट प्रमाणे. तुम्ही ऍक्ट काढून बघा, ते संस्थेचं उत्तरदायी आहे. संस्था त्याची अपॉइंटिंग ऑथॉरिटी. तुम्ही 4 जण त्यांच्याकडे गेले तर तुमच्यापैकी कुणाला घ्यायचं. इव्हन कमी मार्क TIT मध्ये असलेल्या व्यक्तीला पण ते घेऊ शकतो. प्रायव्हेट वाले करणार हा. नाही ते करतात, त्याच्यावर पण चाप आणलाय मी. त्या आधी 10 लोकांची यादी आपण पाठवत होतो, तिथं आता 3 वर आणले. ते पण माझ्या विरुद्ध आहे. लोक म्हणतात हे काय जुलूम चालू केलेलं आहे. तर आता ठीक आहे, तो लोकांच्या हितासाठी जुलूम करावा लागतो. ते 10 लोकांची यादी घ्यायची, 10व्यालाच द्यायची आणि पहिले 9 वाले मेरिटवाले सोडून द्यायचे. तर त्यांना आम्ही कंट्रोल केलाय तिथे. हे त्यांना स्वातंत्र्य आहे साहेब.